गुड मॉर्निंग गाईज. आज होता वर्ल्ड मेडिटेशन डे, त्यामुळे कॉलेजमध्ये घेतलं होतं मेडिटेशन. इथनं मागं तर कधी काय घेतलं नाही. आम्ही सेकंड इयरला आल्यावर घेतलं आहे, फक्त युनिव्हर्सिटीला फोटो टाकायसाठी. असंच वाटतंय बरं का मला तरी. काकडे वगैरे सामान घेतलं आहे. ही आमची मेस आहे. मेसमधनं ही आमची मेस आहे. डब्बा पण घेतला आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज आहे नॅशनलच ना, नॅशनल मेडिटेशन डे. त्यामुळे आज आमच्या कॉलेजमध्ये घेतलं वर्ल्ड नॅशनल नाही, इंटरनॅशनल. वर्ल्ड म्हणजे इंटरनॅशनल मेडिटेशन डे. त्याच्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये आज घेतलं आहे मेडिटेशन. मेडिटेशन केलं बरं का सगळ्यांनी. मेडिटेशनच्या नावानं सगळी पळूनच गेली निम्मे अर्धी, तरी झालं बऱ्यापैकी चांगलं मेडिटेशन. आम्हाला येताना परत आत्ता एक काका भेटलेले, तिथं ह्याच्यामध्येच कामाला आहेत, PPमध्येच. त्यांचं ॲक्सिडेंट झाला. सांगत होते ॲक्सिडेंट कसा काय झाला. त्यांना कॉलेजमधल्याच मुलींना ओलावरती येत होते दोघीजणी. त्यांनी मागून धडकवली, तर त्यांच्या पायाचे लिगामेंटच सगळ्या गुडघ्याचे तिथं सगळ्या लिगामेंट ब्रेक झाल्या. सगळ्या लिगामेंट ब्रेक झाल्या त्यांच्या. ते 5 महिने झाले ते अजून त्यांना बरोबर चालाय पण नाही. असं गुडघ्यात बेंड, नीच्या खाली असं बेंड पण करायला नाही पाय. एकदम त्यांचा असा पाय हार्ड झाला, असं कडक झाला आहे. मेसमधनं घेतल्या जातात डब्बे घेऊन चाललो आहे. मूर्ती म्हणलं जरा डब्यात काय सॅलड वगैरे नसतं, मग म्हटलं काकडी कांदा वगैरे घ्यावं जेवताना बरोबर. काकडी कांदा हे ते घेतलं तिथनं, ते काकांपासून काय तिथंच असतात रोज. मग घेतलं. आता चाललो रूमवरती जेवायला. त्यांचं डॉग डाऊन मी चाललं आहे आमच्यावर कॉलेजला. जेवण वगैरे झालं, आता निघालो परत माघारी कॉलेजला. आम्हाला कॉल आला की डान्सची प्रॅक्टिस आहे. डान्स प्रॅक्टिससाठी निघालं तर कॉलेजला. लेक्चर तर काही नसेलच असं वाटतंय, ते पण ऋषी चालला आहे असेलच लेक्चर चाललं आहे म्हटलं. होता आमचं डान्स प्रॅक्टिस असल्यामुळे आम्हाला काय लेक्चर नाही, काय नाही. हाय काल तुम्हाला दाखवतो डान्स प्रॅक्टिस. डबे तर काय रूमवर नाही, त्यामुळे रूमवरती जेवण केलं. तर थोडा वेळ रेस्ट घेतली, पॉवर नॅप घेतला 10-15-20 मिनटाचा. आता चाललो आहे कॉलेजला. संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यावर म्हटलं जरा बारामतीला जाऊन यावं. मग आलतो जरा फिरायला. म्हटलं तुम्हाला रात्रीचं जरा दाखवा कशी दिसते बारामती. हा आमचा भिगवण रोड आहे, एकदम रात्रीचा एक नंबर दिसतो बरं का, लाईट वगैरे लागल्यावर. गुड मॉर्निंग गायज. ही दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे बरं का. सकाळ उठून आलो डायरेक्ट इकडे मॉलमध्ये. कटिंग करायची होती जरा, मग म्हटलं डायरेक्ट तिकडंच जावं. मग तिथनंच तुम्हाला गुड मॉर्निंग केलं. हाय गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कटिंग वगैरे करून आलोय सकाळ. आता माघारी आलोय रूमवरती. कसं वाटतंय? न्यू लुक आहे. क्लीन शेव एकदम. कटिंग वगैरे मला कमेंटमध्ये सांग कसं दिसतंय कसं नाही. बाकी काय म्हणायचं तो. आज संडे तरी पण ते सकाळ त्यांनी डान्सची प्रॅक्टिस ठेवलेली. संडे सकाळ डान्सची प्रॅक्टिस काय आपल्याला काय उठाय काय जमलं नाही. आणि उठलं तरी जायचं कसं नको जायला म्हटलं. काय जाऊन नाही जाऊन काय उपयोगच नाही. असं संडेच आहे. पडलं असं बी संडेच आहे. जाऊन काय उपयोग नाही. कॉलेज तर नाही म्हटलं नको जायला. नाही तर काय नुसतं डान्ससाठी जायचं. डान्स काय करून कोणाचं भलं झालंय का? म्हटलं डान्स नको करायला, म्हणजे आजच्या दिवस नको करायला. आपण तर हेड डान्समध्ये त्यांना म्हटलं तुम्ही शिका. कोरिओग्राफर आलं तर कोणतरी, त्यांना म्हटलं तुम्ही शिका सगळ्या स्टेप आणि आम्हाला सांगा. आम्ही तर काय प्रोफेशनल डान्सरच आहे, त्यामुळं आम्हाला सांगितले आम्हाला लगेच येतं तसं सेम टू सेम करायला. त्यांना म्हणलं तुम्ही शिका, आम्हाला सांगा. ती म्हणत होती या म्हणलं राहू द्या. कारण कसं आहे, सकाळ उठून जाणं आवरून ही ती, परत मला केस पण कटिंग करायची होती, त्यामुळे राहिलं. उशीर झाला. आता वाजलेत 12:30. आता अजून जेवण काय केलं नाही. जेवण करायला जायचं आहे मेसला. आज आहे संडे, निवांत.
चालते, तुम्हाला भेटतो डायरेक्ट मेसमध्ये आता. जोरत करता काय लयच उशीर झाला, त्याच्यामुळं काय जायला जमलं नाही मेसला. त्यामुळे आता डबे घेतलेत. डबे आता कालचे डबे ती माघारी द्यायचे, काल दुपारचे डबे, आणि येताना नवीन डबे घेऊन यायचं. आता डब्यावरतीच काकांची मेस पण बंद झाली 2 वाजता बंद होती ना, आता 2:15 वाजलेत. मग काकांना म्हणलं तिथं डबे ठेवा, काकांकडून डबे घेतो आता आणि येतो माघारी जाऊन लगेच 5 मिनिटात. जेवण वगैरे झालंय मस्तपैकी. आता जरा कसं जरा हेल्दी खावं असं म्हटलं, पण जरा फ्रुट्स वगैरे घेऊन आलो. हे पेरू त्यात काय दाखव रे, काय ह्याला म्हणायचं, बोरा ना, ऍपल बोरा आणि काय ऑरेंजेस आहेत. म्हणजे जरा हेल्दी खावं, जरा विटॅमिन सी असतात ऑरेंज पण ते घेऊन आलोय. हे पेरू म्हणजे ग्वावा पण घेऊन आलोय. म्हणजे घेतलं तर काय नाही बरं, चल की आपल्याकडे थोड्या वेळ लागेल की त्याला आपल्याला जायचंय 5 वाजता. म्हणजे जरा हेल्दी खावं म्हणून जरा हेल्दी घेऊन आलो. जेवण तर काय चाललं असतं, जरा जेवण जरा कमी करून असलंच खाल्लं पाहिजे. म्हणलं खाण्यासाठीच खायचं काय विषय नाही बरं का. हा नाही तर काय केलं होतो, ही मावशीने दिले आमची. झोपलं नाही होते, झोप की रे, झोप लागा ना. भेटतो तुम्हाला थोड्या वेळानं. काहीच जेवण वगैरे झालंय, आता मस्तपैकी चालायला आलोय. जरा म्हणलं जरा चालावं. लाईट बघता एकदम येल्लो वॉर्म व्हाईट. कशाची लाईट आहे, मी कुठं चालायला आलोय बघायचं का. इथून तिथून अख्खाच्या अख्खा फुटपाथ असंच आहे सगळं. चालायला मस्तपैकी बाजूला अशा पैत बसायचं असेल तर बाजूला असे कट्टे केलेत असे बसायला मस्तपैकी. अजून तिथं हे सोसायटी, सहयोग सोसायटी, त्याच्यासमोरचा हा रोड आहे. लहान मुलांना खेळायसाठी ABCD पण केली. परत तिथं काय जंप हे नाही का लहान मुलांचं, साईड जंप, परत चालायचं असं त्याचं, परत स्पिन असं लहान मुलांचं नाही का खेळायसाठी त्यांच्यासाठी केलं. ते लहानच आहे गाबडं, हे लहान पोरांगत खेळत बसले, त्याच्यावर चालते तो का कसं करते. फोनवर बोलण्याच्या त्याला कळणार बी काय करतो काय नाही. आपण मज्जा घेत चालले, त्याच्यावर चालत आपलं सगळं करत असं रस्ते वगैरे जातात. ह्या बाजूला असा रस्ता आहे, गाडी वगैरे जातात रस्त्यात ना, आणि पलीकडच्या बाजूला असं आहे. पलीकडच्या बाजूचा हा हे म्हणजे फुटपाथ नाही बोलू शकत आपण ह्याला, हे चालायसाठी गेले. फुटपाथ नाही, एक छोटाच असतो, पण हे बसायच्यासाठी काय म्हणते त्याला, बसायसाठी सुशोभीकरण केलं आहे. आणि इथे पार्किंग पण आहे बाजूला साईड पट्टीवर 2 व्हीलर्सचं. आणि हे चालायला असं आहे, मस्त वाटतं एकदम हे चालायला. हे वरचे लॅम्प आहेत असे वॉर्म व्हाईट कलरचे, एवढं मस्त केलं आहे तर चालायचं का नाही, मजा वाटते चालायला. जेवण मस्त फुल झालं आहे जेवण. आज काय मेसला नाही जेवलो, जरा बाहेर चालतो, बाहेर जेवण झालं आहे आज. चालतं, तुम्हाला भेटतो डायरेक्ट रूमवर जाऊन आता थोड्या वेळात. गाईज आले रूममध्ये डायरेक्ट. तसं म्हटलं तरी रूम नाही बरं का, फ्लॅट आहे 1 BHK. तुम्हाला दाखवलं आहे का नाही मला नाही आठवत. 1 BHK फ्लॅट आहे. बरं फ्लॅटवरती आलो डायरेक्ट. आता जेवण वगैरे मस्तपैकी झालं, तुम्हाला सांगितलंयच. आता आलाय जरा कंटाळा. सकाळ उठून 8:40चं लेक्चर आहे. सोमवार म्हटलं की सकाळच्या उठूच वाटत नाही. आज रविवार झाला, निवांत झोपलो 10 वाजेपर्यंत. परत उठलो, इकडं तिकडे गेलो, तुम्हाला सगळं दाखवलंच. तुमच्यापासून तर काय लपवतच नाही. आणि सोमवार म्हटले की सकाळ सकाळ कंटाळा येतो. 8:40चं लेक्चर असतं 3 दिवस, सोमवार मंगळवार बुधवार. सोमवार मंगळवार 3 दिवस लेक्चर असतं 8:40. 3पैकी नाही म्हटलं तरी 2 वेळा तरी जावंच लागतं. तसं काय नाही बरं का, कधीच नाही गेलं तर ती काय बोलते इथले, त्याच्या पलीकडे काय होणार नाही. पण जायचं आपल्याला लाज आहे ना, तेव्हा आपण जातो. बाकी नाहीच जात, पण आपण जातो. बरं त्याच्यामुळं सकाळ उठायचं लवकर, त्याच्यामुळं कंटाळा पण आला आहे. आता वाजल्या 12:30. तर चालते, मी झोपतो. बाय. हां, तुम्हाला सांगायचं असं होतं
जो व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. असं नसतं, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खोकलायला लागला सत्य. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करून सांगा नक्की काय सांगा. सबस्क्राईब करा. कसं दिसते लुक, एकदम शेव केली. ओय चालते, बाय. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये उद्या. आणि हे सांगायचं राहिलं बरं का की आपण 2 दिवसाचा व्लॉग एकत्र केला, शनिवारचा पण आणि रविवारचा पण. कारण जरा मध्ये लॅग येत होता की 1 दिवसाचा. म्हटलं डायरेक्ट आज केलं की डायरेक्ट उद्या टाकून द्यायचं सकाळ सकाळ, लय थांबवायचं नाही. आणि परवा दिवशी शनिवारी जरा आजारी असल्यामुळे जरा काम वगैरे हे पण होतं, त्यामुळे जरा व्लॉग करायचा राहिला होता. म्हटलं त्या दिवशी थोडंसं झालं, म्हटलं दोन्ही एकत्र करून टाकावा. कारण एकत्र छोटं वर तुम्हाला आवडलं नसतं. केवढंच टाकलंय. मला कमेंट आल्या त्या काय इच्छा की छोटासा व्लॉग होतोय. एकदा मी छोटाच टाकला होता 5.5 मिनिटाचा. त्यावेळेस मला कमेंट आल्या होत्या, दादा एवढा छोटा व्लॉग नको. त्या तुम्हाला दिसणार नाहीत कमेंट, कारण त्या मला फोन करून आल्या त्या. तिथं काही यूट्यूबवर आल्या नव्हत्या. चालते, बाय. आपण उद्या भेटू.